नमस्कार ताईंनो, खानदेशची घरगुती चव या चॅनलवर आपल्या सर्व मैत्रिणींचे स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत मसाल्याच्या शेवगांची भाजी. ही भाजी अत्यंत पौष्टिक असते आणि खायलाही खूप छान लागते. सर्वप्रथम मी शेवगाचे शेंगा कट करून धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्या शिरा काढून घेतल्या आहेत. त्यानंतर एक पातेलं घ्यायचं, त्याच्यात सर्व शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. शेंगा जर आपल्या जास्त कडक असतील तर वरच्या ज्या शिरा असतात आपण त्या सुरीच्या साहाय्यानेही काढू शकतो. पण जर शेवगा ताजा असेल तर अलगदपणे निघतात त्या शिरा. त्यानंतर पातेल्यात पाणी टाकून घ्यायचंय. पाणी टाकल्यानंतर चिमूटभर हळद घ्यायची आहे पाण्यामध्ये टाकायला. थोडीशी हळद टाकल्याने शेंगा छान शिजतात आणि भाजीला आपल्याला कलरही छान येतो. त्यामुळे अशा पाण्यात शेवगाच्या पाण्यात शेंगा टाकून घ्यायच्या. मीठ टाकायचं थोडंसं. ताईंनो, हा माझा पहिलाच व्हॉइस ओव्हर करून मी व्हिडिओ करत आहे. त्यामुळे जर मध्ये काही चुकलं तर मला तुम्ही समजून घ्याल अशी मी अपेक्षा करते. त्यानंतर आपण शेंगांचं पातेलं गॅसवर ठेवायचंय आणि गॅस चालू करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या बाकीची तयारी करेपर्यंत शेंगा शिजतील. बारीक कट करून कांदा घेतलाय, 2 कांदे घ्यायचे. अर्धी वाटी खोबरं घेतलंय. याच्यात मिरची, अद्रक, लसूण, थोडासा कढीपत्ता घेतलाय. हरभऱ्याची 2 चमचे डाळ घेतलेली आहे. बस एवढ्याच साहित्यात आपण भाजी करणार आहोत. तर मंद आचेवर आता आपल्याला पहिले खोबरं भाजून घ्यायचंय. कमीच गॅसवर खोबरं भाजायचं म्हणजे ते असं जास्त लवकर जळत नाही. थोडी कढई तापून घ्यायची आणि मग हलक्या हाताने खोबरं भाजून घ्यायचे. गुलाबी रंगावर खोबरं भाजून झालं की गॅस कमी करायचा आहे परत. त्याच कढईमध्ये हरभऱ्याची डाळ तीही भाजून घ्यायची आहे मंद आचेवर, म्हणजे भाजीला घट्टपणा येतो. त्याच कढईत पुन्हा थोडेसे तेल टाकून कांदे भाजून घ्यायचे. कांदेही आपल्याला गुलाबी रंगावर भाजायचे आहेत. आपण डायरेक्ट कांदा तुमच्याकडे जर चूल असेल तर चुलीतही भाजू शकतात किंवा डायरेक्ट फोडून गॅसवरही ठेवू शकतात. पण मी सहसा असाच भाजते म्हणजे व्यवस्थितरित्या सर्व मधून बारीक कांदा व्यवस्थित भाजला जातो. हे सर्व बेसिक मसाले 2 चमचे लाल तिखट, किचन किंग मसाला, आमच्याकडचं खानदेशी घरगुती काळं तिखट आणि थोडासा मॅगी मसाला. हे एवढेच तिखट घ्यायचे आहेत. आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. ज्यांना भाजी तिखट लागत असेल ते कमी करू शकतात किंवा आवडत असेल तिखट तर वाढवू शकतात. हे सर्व मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यायचे. पाणी अजिबात घालायचं नाहीये, म्हणजे असा छान कोरडा मसाला तयार होतो. हा मसाला आपण 8 दिवसही तयार करून ठेवू शकतो, म्हणजे भाजीला वेळ लागत नाही. इकडे शेंगा आपल्या शिजतायत छानपैकी. याच पाण्यात आपण भाजी करणार आहोत. इकडे लसूण आलं ते कुटून ठेवलंय. कढई तापत ठेवायचे. शक्यतोवर मसाल्याच्या भाज्या ह्या लोखंडाच्या कढईत कराव्या, छान चविष्ट लागतात. कढईमध्ये तेल टाकायचंय. आपल्या आवडीनुसार तेल टाकू शकतात कमी जास्त. ज्यांना जास्त तरंगची भाजी आवडत असेल ते टाकू शकतात तेल. तर मी 3 पळ्या तेल घेतलेलं आहे. कढईत तेल गरम होऊ द्यायचं छान. त्याच्यात थोडस जिरं टाकायचं. जिरं चांगलं तडतडलं की आपल्या लसूण आल्याची जी पेस्ट केलेली होती ती टाकून घ्यायची. मंद आचेवर चांगलं फ्राय होऊ द्यायचं इथे. व्यवस्थितपणे हलवून घ्यायचंय म्हणजे ते कढईला चटकणार नाही. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर टाकू शकतात तुम्ही. सध्या माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही. त्यानंतर हा जो आपण तयार केलेला मसाला आहे तोही या कढईत टाकून घ्यायचा आणि छान पद्धतीने तो तेलामध्ये मिक्स करायचा. अशा वेळेस गॅस कमीच ठेवायचा म्हणजे आपले जे मसाले टाकले ते जळणार नाही आणि सतत हलवत राहायचंय. मसाला कोणत्याही बाजूने कढईला चिटकणार नाही याची काळजी घ्यायची. व्यवस्थितपणे हलवत राहायचे सर्व बाजूने. छान असा 5-10 मिनिटं आपल्याला वास येईपर्यंत भाजत राहायचा आहे मसाला. त्यानंतर भाजलेल्या मसाल्यामध्ये आपण जे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून धुवून घ्यायचं आणि ते पाणी टाकायचंय आणि चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत.
पाणी एकदम ओतायचं नाहीये. असे थोडं थोडं जर पाणी टाकलं तर आपल्या मसाल्याला खूप छान तेल सुटतं. कमी तेलातही भाजी अशी तरंग तरंग असलेली दिसते. म्हणून लगेच पूर्ण पाणी कधीच मसाल्याच्या भाजीत सोडायचं नाही. हळूहळू पाणी टाकायचं आणि छान हलवत राहायचं. गॅस अशा वेळेस फुल करायचा. म्हणजे पाणी पटकन जळतं आणि मसाले पण छान खरपूस भाजले जातात. ताईंनो, तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण मी हळूहळू व्हिडिओ शूट करते. तर थोडं पाणी टाकल्यानंतर असं ग्रेव्ही सारखं झालेलं आहे. याच ग्रेव्हीमध्ये सेम अशी ग्रेव्ही बनवून आपण कुठल्याही प्रकारच्या भाज्या बनवू शकतो. शेवभाजी देखील टाकू शकतो याच्यात करून. शेव टाकली की शेवभाजी तयार. त्यानंतर पाण्यातून शेंगा काढायच्या आहेत आणि या पद्धतीने शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. डायरेक्ट पाणी ओतायचं नाहीये.